नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा हा आपला सगळ्यांच्याच अगदी जवळचा देव आहे. आपण सगळेच दरवर्षी मोठ्या उत्साहात जल्लोषात गणपती बसवतो, नाही का? पण एक प्रश्न मात्र अनेकांच्या मनात येतो की गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी या एकाच देवाच्या दोन वेगवेगळ्या तिथी का? चला, आज या गोंधळामागचं खरं कारण काय आहे ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे. देव एक, गणपती एक, मग त्याच्या जन्माच्या दोन वेगवेगळ्या तारखा कशा काय असू शकतात? हा गोंधळ आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात कुठेतरी असतोच आणि तो दूर होणं खूप गरजेचं आहे. खरं तर हा विषय फक्त सणांपुरता किंवा धर्मापुरता मर्यादित नाहीये. हा विषय आहे आपल्या विसरलेल्या ज्ञानाचा. म्हणजे बघा, आपली श्रद्धा आहे ती अगदी पक्की आहे, पण त्या श्रद्धेमागची जी समज आहे ना, तो जो अर्थ आहे तो कुठेतरी निसटून गेलाय. चला, तोच निसटलेला धागा आज पुन्हा एकदा पकडूया. बरं, आता एक देव, दोन जन्म, हे कसं शक्य आहे? चला, सुरुवात करूया आपल्या सामान्य समजापासून. आपल्या सगळ्यांसाठी गणपती म्हणजे काय? तर भाद्रपद महिन्यातला तो 10 दिवसांचा जल्लोष, तो महाउत्सव. आणि आपण सगळेच असं मानतो की तोच गणेशाचा जन्मदिवस आहे, बरोबर? पण मग जर हे इतकं सोपं आणि सरळ आहे, तर हे दुसरी जन्मतारीख आली कुठून? हां, या गोंधळाची मुळं ना ती खूप खोलवर रुजलेली आहेत. अच्छा, तर हा गोंधळ सुरू कसा झाला याची काही ठळक कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रचंड मोठा आवाका. सगळीकडे तोच गाजावाजा. त्यात भर घालतात आपली माध्यमं, जी फक्त आणि फक्त भाद्रपदातल्या उत्सवावरच बोलतात. आणि या सगळ्यासोबतच आपली जी पुराणं वाचायची परंपरा होती ना, ती कुठेतरी कमी झाली. त्यामुळे झालं काय, की मूळ ज्ञान बाजूलाच राहिलं आणि जो उत्सव डोळ्यासमोर दिसतो तोच खरा वाटू लागला. एक खूप साधी पण महत्वाची म्हण आहे. जे डोळ्याला दिसतं तेच खरं वाटतं आणि जे शांत आहे ते दुर्लक्षित राहतं. भाद्रपद उत्सवाच्या बाबतीत अगदी हेच घडलंय. तो उत्सव इतका भव्य असतो, इतका डोळे दिपवणारा असतो, की त्या झगमगाटात माघ महिन्यातली ती शांत सात्विक जयंती कधी येते आणि कधी निघून जाते हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. ठीक आहे, तर मग आधी आपण ज्या उत्सवाला ओळखतो, जो आपण साजरा करतो, त्या भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीबद्दलच बोलूया. या उत्सवाचं नेमकं कारण काय, याची मुळं कुठे आहेत? बघा, भाद्रपद महिना हा आपल्या कृषी संस्कृतीसाठी खूप महत्वाचा आहे. तोपर्यंत पावसाळा जवळजवळ संपलेला असतो, शेतात पिकं डोलू लागलेली असतात आणि वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याला थोडीशी उसंत मिळते, एक निवांतपणा येतो. आणि म्हणतात ना, पोट भरलं की देव आठवतो. तसंच काहीसं हा काळ आहे एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा. पण या उत्सवाला एवढं मोठं स्वरूप मिळण्यामागे एक खूप महत्त्वाचं राजकीय कारण सुद्धा आहे. गोष्ट आहे ब्रिटिश राजवटीची. तेव्हा इंग्रजांनी लोकांच्या एकत्र येण्यावर, सभा घेण्यावर बंदी घातली होती. अशा वेळी लोकमान्य टिळकांनी एक जबरदस्त कल्पना लढवली. त्यांनी धर्माला माध्यम बनवून लोकांना एकत्र आणण्याचा मार्ग शोधला. आणि गणेशोत्सव हे फक्त एक सण नाही, तर राष्ट्रीय एकात्मता जागवणारं, स्वातंत्र्याची भावना पेटवणारं एक शक्तिशाली साधन बनलं. आणि इथेच या उत्सवाचं खरं सार आहे. भाद्रपदातला गणपती हा तेव्हा केवळ एक देव नव्हता, तर तो विखुरलेल्या समाजाला एकत्र बांधणारा एक मजबूत धागा होता. त्याचा मुख्य उद्देश हा पारमार्थिक किंवा धार्मिक कमी आणि सामाजिक राजकीय जास्त होता. लोकांना एकत्र आणणं हे त्याचं मूळ उद्दिष्ट होतं. बरं, मग जर भाद्रपदातलं उत्सव हा सामाजिक आहे, राष्ट्रीय आहे, तर मग गणेशाची खरी शास्त्रानुसार असलेली जन्मतारीख कोणती? आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. यासाठी आपल्याला पुराणांमध्ये डोकावून पाहावं लागेल, जिथे याचं उत्तर दडलेलं आहे. आता बघा, माघ महिना हा स्वभावाने भाद्रपदाच्या अगदी उलटा आहे. भाद्रपद म्हणजे बाहेरचा जल्लोष, तर माघ म्हणजे आतला प्रवास. हा उत्तरायणाचा काळ आहे, म्हणजे तप, साधना, संयम आणि आत्मपरीक्षण करण्याचा काळ. हा बाहेरच्या गोंगाट्याचा नाही, तर आतल्या शांतीचा महिना. माघ महिना म्हणजे आत वळायचा काळ, बाहेर गोंधळ नको, बस. या एका वाक्यात या महिन्याचं सगळं आध्यात्मिक सार आलं. हा काळ उत्सवाचा नाही, हा काळ आहे उपासनेचा. आणि हे काही मनानी सांगितलेलं नाहीये. याचे स्पष्ट पुरावे आपल्या धर्मग्रंथांमध्ये आहेत. शिवपुराण बघा, त्यात पार्वती देवीने माघ महिन्यात मळापासून गणेशाची निर्मिती केल्याचं वर्णन आहे. गणेश पुराणात तर अगदी स्पष्ट थेट उल्लेख आहे की माघ शुद्ध चतुर्थी हीच खरी गणेश जयंती.
इतकंच नाही तर मुद्गल पुराणातही याचा उल्लेख सापडतो. म्हणजे शास्त्राधार अगदी पक्का आहे. मग आता पुन्हा तोच प्रश्न, की जर शास्त्रात माघ महिन्याचा उल्लेख आहे, तर मग भाद्रपदातली चतुर्थी कशी खरी? दोन्ही तिथी कशा बरोबर असू शकतात? याचं उत्तर जन्म आणि प्रकटता या दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये, दोन वेगळ्या संकल्पनांमध्ये दडलाय. चला हा फरक समजून घेऊया. हे बघा, माघ महिन्यातला जो जन्म आहे तो आहे दिव्य जन्म. म्हणजे काय, तर एका देवतेचं, एका तत्वाचं या विश्वात पहिल्यांदा अवतरण होणं. ही एक पूर्णपणे आध्यात्मिक पारमार्थिक घटना आहे. आणि भाद्रपदातला जो उत्सव आहे ती आहे लौकिक प्रकटता. म्हणजे तीच देवता लोकांमध्ये येते, समाजात साजरी होते, आपल्या जीवनाचा एक भाग बनते. सोप्या भाषेत सांगायचं तर एक आहे देवाची मूळ उत्पत्ती आणि दुसरा आहे त्याचा लोकांमधला उत्सव. आणि हे काही फक्त गणपतीच्या बाबतीतच नाहीये. अजून उदाहरणं बघा. प्रभू श्रीरामांचा जन्म कधी झाला? रामनवमीला. पण त्यांचा राज्याभिषेक 16 वेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांचा जन्म जन्माष्टमीला झाला, पण गोकुळात त्यांच्या लीलांचे उत्सव, दहीहंडी हे सगळं वेगळं आहे. म्हणजे एकाच देवतेचा जन्म आणि उत्सव या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. हे आपल्या परंपरेत नवीन नाहीये. म्हणजे एक देव, एकच तारीख हा विचार ही आपली आजची सोय आहे. आपल्याला सगळं सोपं, सरळसोट लागतं. पण धर्म आणि अध्यात्म ह्यातील संकल्पना त्या खूप खोल आणि सूक्ष्म असतात. त्या अशा आपल्या सोयीच्या चौकटीत नेहमीच बसतील असं नाही. बरं, तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? श्रद्धा आणि शास्त्र यांच्यात आपण कुठे आहोत? आणि या सगळ्या धावपळीत आपण नेमकं काय विसरलो आहोत? तर आता हा अंतिम फरक लक्षात घेऊया. माघ जयंती हा आहे गणेशाचा दिव्य जन्म. हा काळ आहे स्वतःसाठी, आत्मपरीक्षणासाठी, शास्त्रासाठी. आणि भाद्रपद चतुर्थी हा आहे सामाजिक उत्सव. हा काळ आहे समाजासाठी, एकतेसाठी, बंधुभावासाठी. आणि याचा अर्थ असा अजिबात नाही की एक सण मोठा आणि दुसरा लहान आहे. नाही, दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत, दोन्ही आवश्यक आहेत. एक आपल्या आतल्या प्रवासासाठी आणि दुसरा बाहेरच्या सामाजिक बंधांसाठी. दोन्हीची गरज आहे. पण आजची परिस्थिती काय आहे? दुर्दैवाने झालंय असं की श्रद्धा उरली पण समज हरवला. आपली श्रद्धा आहे ती खूप आहे, पण त्या श्रद्धेमागे जे ज्ञान आहे, जी समज आहे, ती मात्र आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत. आणि म्हणून शेवटी एकच प्रश्न उरतो, जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा, की ह्या उत्सवांच्या प्रचंड गोंगाटात, या झगमगाटात आपण देवतेचं मूळ तत्व, त्यामागची शांत साधना हेच विसरून चाललो आहोत का? खरंच या गोंगाटात देव हरवलाय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.